नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। जशी आपण लाल माटाची भाजी करतो तशीच हिरव्या माटाची पण भाजी खूप छान होते आणि आपल्या तोंडाला चव नसेल, बरं नसेल त्यामुळे आपल्याला कोणत्या पण पालेभाज्या खायला बऱ्या पडतात। त्याच्यामुळे तुम्ही गरमीमध्ये आपण भजी, मसालेदार पदार्थ वगैरे खातो, तर सकाळी आपण मसालेदार पदार्थ खाल्ले तर संध्याकाळी एक टाइम पालेभाजी जरी खाल्ली ना तरी पण ती आपल्या शरीरासाठी चांगली फायबरचं काम करते। त्याच्यामुळे पालेभाजी ही आवर्जून सर्वांनी खाल्ली पाहिजे। आता हे मी हिरवा माठ आहे ना तो आणलाय, ते व्यवस्थित एक जुडी आणलेला, तो आता व्यवस्थित आपल्याला साफ करून घ्यायचे। मी आता जास्त त्यातले देठ वगैरे घेणार नाही आहे, फक्त पानं असा भाग असा घेऊन आपल्याला व्यवस्थित साफ करून ती भाजी नंतर पाण्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायची आणि मग नंतर आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची। आणि पाण्यामध्ये ठेवत असताना तुम्हाला त्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे। एक चमचा मीठ घालून घ्यायचं, कारण बघा फवारणी वगैरे केलेली असते किंवा पाना फुलांवरती किडे वगैरे असतात, तर ते मिठामुळे त्याचा फरक पडतो थोडा। त्याच्यामुळे असं जर तुम्ही पाण्यामध्ये ठेवलं ना, जर तुम्हाला वेळ नसेल, पटकन करायचं असेल तर पटकन पाण्यामध्ये ठेवून पटापटा तुम्ही धुवू शकता। आणि जर वेळ असेल तर तुम्ही 15-20 मिनटं असं जर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवलात ना तरी मस्त होऊन जातं। आता ही मी स्वच्छ धुवून छान निथळून 2-4 पाणी व्यवस्थित धुवून मस्त मी निथळून घेतलेली आहेत। आता ही मी व्यवस्थित अशी बारीक करून घेणार आहे। तुम्ही नुसती पानाची भाजी पण काही जण करतात, तशा प्रकारे केली तरी चालेल, पण मी जरा बारीक करून घेते। बारीक केलेली भाजी आम्हाला जरा बरी पडते चपाती भाकरी बरोबर खायला तोंडावला, म्हणून ही बघा मी आता अशी मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे। आणि बारीक करून घेतली आणि कांदा 2 मोठे कांदे घेतलेले आणि 5 ते 6 तिखट मिरच्या घेतलेल्या आहे। मसालेदार पदार्थ आपण खातो, पण अशा पालेभाज्यांमध्ये मिरचीचा वापर करायचा, जेणेकरून काय माहिती आहे जास्त अशी आपल्याला आगग होणार नाही। आणि ह्या 5-6 मिरच्या एवढ्या भाजीसाठी, एक जुडी भाजीसाठी बस होऊन जातात। त्यामुळे कशी माहिती आहे तुमच्या भाजीला अशी छान चव येऊन जाते। आणि मोठ्या मोठ्या मिरच्या का ठेवायच्या, जर एखादा तुमचा लहान मुलगा वगैरे असेल आणि मिरची तोंडाला लागेल तर त्याला भाजी वगैरे भरवताना किंवा त्याला देताना मिरच्या आपल्याला बाजूला काढून ठेवता येतात। त्याच्यामुळे जर तुम्ही भाजीमध्ये जर अशा मोठ्या मिरच्या घातल्या ना तर त्या बऱ्या पडतात। त्याच्यामुळे मी मोठ्याच कापून मिरच्या घातलेल्या आहे आणि कांदा घातलेला आहे। मिरच्या थोड्याशा भाजल्याच्या नंतर कांदा घालून, कांदा आपल्याला एकदम लाल होऊ द्यायचा नाही, कांदा फक्त नरम झाला की आपल्याला त्यामध्ये भाजी घालून घ्यायची, जेणेकरून काय माहिती आहे व्यवस्थित आपली भाजी होऊन जाते। अशा पालेभाज्यांमध्ये कांदा आपल्याला लाल करायची गरज लागत नाही मंडळी। त्याच्यामुळे बघा आता कांदा हा माझा नरम झालेला आहे, व्यवस्थित मिरच्या पण व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहेत। आणि आता ह्या भाजीमध्ये मी हळदीचा वापर करत नाही। काय काय पालेभाज्यांमध्ये मी हळद वापरते, काय काय पालेभाज्यांमध्ये मी हळद वापरत नाही, आणि अशा प्रकारे मी भाजी करते। आणि साध्या सोप्या पद्धतीत मंडळी भाजी, पण खायला एक नंबर। जशी लाल माटाची भाजी करतात तशीच हिरवी माटाची। तुम्हाला जर ह्यामध्ये लसणीची वगैरे पण फोडणी द्यायची असेल ना तरी तुम्ही देऊ शकता। मी आता पालेभाजीमध्ये सहसा लसणीची फोडणी देत नाही। अळूची भाजी वगैरे असेल किंवा पालकची ग्रेव्ही भाजी करायची असेल त्याच्यामध्येच मी लसणीची फोडणी देते। अशा भाज्यांमध्ये मी लसणीची फोडणी देत नाही। आपली कांदा, हिरवी मिरची त्यांनी पण छान होते। जे लोक कांदा वगैरे खात नसतील त्यांनी नुसती हिरवी मिरची आणि थोडंसं जिऱ्याची फोडणी दिली ना तरी मंडळी लाल माठ म्हणा, चवळीचा पाला म्हणा किंवा हे हिरवा माठ म्हणा, खूप छान होते भाजी, ज्यांना जे कांदा लसूण खात नसतील त्या लोकांसाठी। तर आता ही बघा ही मस्त मी भाजी आता छान अशी परतून घेतली, कारण थोडीशी अशी परतली त्यातलं थोडंसं पाणी कमी झालं ना काय मग मंडळी आपल्याला त्यामध्ये ना मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे। कारण आधी तुम्ही जर मीठ घातलात ना तर तुम्हाला अंदाज येणार नाही, मग तो भाजी खारट होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे थोडीशी भाजी कमी झाली की त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं। आता हे बघा हे मी आता ह्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं। आणि आता थोडंसं मीठ घातल्यामुळे काय माहिती आहे थोडंसं पाणी सुटतं, आणि मग पाणी सुटतं आणि व्यवस्थित अशी आपली भाजी अजून चांगली शिजली जाते। हे बघा असं आता थोडंसं असं मीठ घातल्यामुळे पाणी सुटायला लागलं। आता हे पाणी थोडंसं पूर्ण कमी झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये ओल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे। आता आम्ही मालवणी बोललो तर आमका ओल्या नारळाचा कीस व्हाया जातात, त्याच्यामुळे आम्ही आपला त्या घालतो। आणि जे कोण शेंगदाण्याचं कूट खात असतील त्यांनी शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल किंवा तुम्ही नाही घातलं तरी चालेल। आता हे बघा मी यामध्ये एक जोडी पालकामध्ये 1 मूठ जायसारखं ओल्या नारळाचा कीस घालून छान असं एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून खोबऱ्याला पण व्यवस्थित मीठ वगैरे मिरची वगैरे लागली गेली पाहिजे आणि छान अशी चव आली पाहिजे। आणि व्यवस्थित त्यातलं पाणी पण व्यवस्थित सुकलं गेलं काय भाजी पण छान होते। छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं मंडळी।
आणि एक नंबर अशी भाजी होते. चपाती आणि भाकरीबरोबर तर अशा पालेभाज्या आहेत ना खूप छान लागतात. आपण पण नक्की करा, आपल्याला पण आवडेल. तोंडाला जर चव नसेल ना मंडळी, कोणाला घरात बरं नसेल तर अशा प्रकारच्या भाज्या करा. साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला भाजी करून दाखवलेली आहे. तर हे बघा मंडळी, छान अशी मी आपणात हिरव्या मटाची भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि बेल आयकॉन क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून आपणास चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील.